अहो पंत, ऐका. काय ऐकायचंय तुमचं? काय बघायचंय तेही या सदरेवर? स्वराज्याचं यशो मंदिर ज्या निर्णयावर उभं राहिलं ती ही सदर, आणि तिथे हा धांदरटपणा चाललाय. अहो पंत, म्हणून माणसं योग्य लागतात. माणसांची निवड राजांनी केली आहे पंत. माणसांची केली आहे, तुझी नाही. ते छंदोगामात आहेत पंत. पण मंत्री नाहीत. त्यांनी फार तर शब्दात रमावं, माणसात नाही. पंत, शंभूराजांचे ते मित्र आहेत, ते पदाधिकारी आहेत. स्वराज्याच्या हिताच्या निर्णयात ते असू शकतात. कसला स्वराज्य हिताचा निर्णय? हा तर धर्म बुडवायला बसलाय. पंत माफी असावी, पण आम्ही काय धर्म बुडवला? बाटलेल्या माणसांना, यवन झालेल्या माणसांना धर्मात का घ्यायचं आणि घ्यायचं की नाही हे ठरवणारे आपण कोण? हा कोण? याला तो अधिकार आहे का? याचा विचार करा. पण काय चुकीचं आहे ते तर सांगा. शिवाय राजा नसते तर त्यांनीही या लोकांना धर्मातच घेतलं असतं. थोरल्या महाराजांनी सुद्धा असे निर्णय नव्हते का घेतले? म्हणजे आपल्या धर्माची दारं जाणाऱ्यासाठी उघडी आणि येणाऱ्यासाठी बंद. हे थांबलं पाहिजे असं थोरले महाराज म्हणत. हात जोडतो तुम्हाला. महाराजांच्या गोष्टी सांगून नका अनाचार करू. नका महाराजांच्या स्वराज्यात अधर्म माजवू. अहो पंत, पाया पडतो तुमच्या. तुम्ही गप्प बसा. तुम्हाला जायला सांगितलं तरी आलात तुम्ही इथे, आणि काल गडावर आलेल्या माणसाच्या नादाला लागलात. बंद करा हे. पण ते धर्माचं काम करतायत. अहो काय धर्म कळतो यांना? अघोरी पंथाचे हे लोक चांगल्या धर्माला जळवासारखे चिकटतात. शाक्त पंथाची दीक्षा देऊन खरा धर्म बुडवायचा, हे यांचं धर्माचं काम. पंत ऐका, शांत व्हा. त्यांना शांत करा. मी शांतच आहे, आणि या पवित्र सत्रेवर मी सभ्यपणानेच वागतो आहे. परंतु पंत, ही आपली माणसं आहे. धर्मात युगपात आहे. स्वराज्य त्यांना दूर करणार नाही, आणि शंभूराजांना ते आवडणार नाही. आलं लक्षात? युवराज, असं काय पाहत आहात? आमची श्री सखी राजनी येसू. वहिनीचा दादासाहेब पाचाडला आलेत. पाचाडला? का? खूप चिडलेत. तुम्ही त्यांना सूर्यमाळ द्यायला विसरलात ना? ग बाई, असं कसं विसरलो आम्ही? माफी असावी वहिनीचा, पण तुमचं लक्ष नसतं आमच्या दादासाहेबांकडे. नाही हो बाळराजे, त्यांच्याशिवाय आमचं लक्ष कुठेच नसतं हो. पण असं कसं विसरलो आम्ही सूर्यमाळ द्यायला? असं बाळराजे, ना तुमचे दादासाहेब आलेत, ना आम्ही सूर्यमाळ द्यायला विसरलोय. तुम्ही आमची थट्टा करताय ना? तुम्ही या इकडे या. बाळराजे, बाळराजे थांबा. बाळराजे, पण कशा घाबरलात? आम्ही कशाला घाबरू? तुमचे दादासाहेब काही वाघ लागून गेलेत का घाबरायला? म्हणजे छावा म्हणूनच ओळख आहे त्यांची, आणि तुम्ही त्यांच्याच आठवणीत होतात. नाही हो, आम्ही कशाला त्यांच्या आठवणीत? आम्ही तर बाई आमच्या कामात होतो. खरं सांगा. खरंच सांगतो आहोत. तुमच्या दादासाहेबांनी एवढी कामं सोपवली आहेत आमच्यावर, आम्हाला कामात काही सुचत नाही बाई. ठीक आहे, मग आता दादासाहेब आल्यानंतर आम्ही त्यांना समजून सांगतो. आमच्या वहिनीसांना कामं जबाबदाऱ्या देत जाऊ नका.
म्हणून त्यांना तुमची आठवण काढता येत नाही. आम्ही सांगू. बाळराजे, बरंच कळायला लागलंय की तुम्हाला. आता तुम्हाला सजा द्यायला हवी. तुम्ही देऊ शकता. मग ही मुद्रा बघितलीत का? खूप अधिकार आहेत आमच्याकडे. हो, म्हणजे एकतर कुलमुक्त्यार आहात आणि महाराणी सुद्धा. हा शिक्का बघितलात? श्री सखी राज्ञी जयते. हा शिक्का आम्हाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार देतो. आम्ही न्यायही करू शकतो. चांगले स्वराज्य हिताचे निर्णय देखील घेऊ शकतो आम्ही. एवढे अधिकार आहेत तुम्हाला? मग बाळराजे, तुमच्या दादासाहेबांनी तुमच्या वहिनीसांना समानतेचा दर्जा दिलाय. खूप थोर मनाचे आहेत राजे. मग चांगला सांभाळ करा त्यांचा. बाळराजे, तुम्ही बाळराजे, एवढे मोठे निर्णय कोणीही येतो आणि कोणीही घेतो. काय चाललंय हे? शिवाय काहीही झालं की शिवछत्रपतींचा दाखला द्यायचा. पंत, एक बोलू का? आपण पेशवे, आपल्याला कोण थांबवणार? बोला. कविराज योग्य तेच करताय. हे योग्य वाटतंय तुम्हाला? होय, आणि तुम्हालाही वाटावं. कुठल्या आधारावर? कुठल्या म्हणजे आपल्याला आधार थोरल्या महाराजांचा. थोरल्या महाराजांनी जी सूत्र अवलंबली ती सूत्र लक्षात घेऊनच आपण वागलं पाहिजे. पंत, माफी असावी, परंतु चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणा आणि चांग भलं बोला. चांग भलं म्हणण्याचा अधिकार तुमचा. तुम्हाला वडिलांच्या पुण्याईवरती पेशवेपद मिळालंय. तुम्हाला कुठे आमच्यासारख्या खस्ता खाव्या लागल्या? पंत, म्हणून आयत्या पीठावर रेघोट्या मारताना सरळ माराव्यात. तिरक्या मारल्यात तर त्या बऱ्या दिसणार नाहीत. परंतु पंत, तुम्हाला अडचण कशाची वाटते? कशाची म्हणजे? एवढे महत्वाचे निर्णय कोणीही घ्यायला लागलं तर धर्म बुडेल. त्यासाठी अधिकारी वर्ग आहे, तो बघेल. त्यांच्या पुढे या धर्मांतराची शहानिशा होऊ द्या. की हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या पाठी. छाव्याच्या म्हणा पंत. कलुषा, गंगाधर कुलकर्णी न्याय मागायला आलेत आणि त्यांना न्याय मिळणार. रेड्याच्या रक्तात धोतर बुचकळून काढायची नाहीत कविराज. मातोश्री, याद केलीत आपण? हो. सदरेवरचा खटला तुमच्या कानावर आला का? हो, येता येता आलं कानावर. बघा ना, धर्मात घ्या, शुद्धीकरण करून घ्या असं म्हणून बाटलेले लोक सदरेवर येऊन पोचले. न्याय मागत आहेत ते. अनाजी पंतांचा जोरदार आक्षेप आहे या गोष्टीला. कारण कारण अजून तरी कळलं नाहीये, पण अनाजी पंत नाखुश आहेत आणि सदरेवरचे लोक घाई करतायत. हो ना, ते विनवणी करतायत धर्मात घ्या म्हणून. मग काय ठरवलं? काय ठरवणार? आणि ठरवणार कोण? शंभूराजे गडावर नाही. आता तो अधिकार तुम्हाला आहे. मग आम्ही निर्णय घेऊ का? तेवढी जाण आहे का तुम्हाला? म्हणजे तो काही साधा कज्जा नाही. धर्मांतराची गोष्ट आहे. कित्येक वर्ष मोगलात राहिलेली कुटुंब, त्यांच्या मनातील हेतू खरा की खोटा हे ओळखायचं कसं आपण? मातोश्री, तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे आम्ही न्याय करावा की नाही?
तुम्ही आम्हाला राजमाता म्हणून विचारत असाल तर आमचं म्हणणं आहे की न्याय करण्याची घाई करू नका. अहो पण रायगडावर आलेल्या पीडिताच असंच पाठवायचं का? अजिबात नाही. परत यायला सांगा. म्हणावं शंभूराजे गडावर नाही. पण आम्ही आहोत कुलमुखत्यार म्हणून आम्ही ते प्रकरण पाहू. आवश्यकता भासल्यास न्यायही करू. परंतु मातोश्री, छत्रपतींच्या रायगडावरून कोणीही अत्याचारग्रस्त मनुष्य नाराज होऊन जाणार नाही. आलोच आम्ही. आज गंगाधर आला आणि त्याची कैफियत तुम्हाला लगेच खरी वाटली? पण तो खोटं कशाला बोलेल? हो ना, शिवाय त्याला मारहाण झाल्याचं दिसतंय, त्याचा छळ केल्याचं दिसतंय. अंगावरचे वळ आणि जखमा दिसल्या म्हणून का त्याचे अंतरंग आपल्याला कळले? गेले कित्येक दिवस तो पाशा खान म्हणून मोगल फौजेत राहिलाय. त्याच्यावर आसमानी किताबाचे संस्कार झालेच असणार ना. खरं तर आजवरचा थोड्या मोठ्यांचा अनुभव हेच सांगतो, एखादा माणूस स्वराज्याच्या शत्रूला मिळाला की त्याला स्वराज्यात स्थान नाही. असे असताना आपण हा निर्णय का घ्यावा? कोण घेणार ती जोखीम? जोखीम? हो, नाहीतर तुम्ही घ्या जोखीम निळोपंत, किंवा कविराजांना घेऊ द्या. जे घडेल त्याला सामोरं जावं लागेल. हा धागा दिलेर खानाचा आहे. कदाचित या गंगाधराला दिलेर खानानं पाठवलं असेल. उद्या राजांना काही बरं वाईट झालं तर आपण याची पूर्णतः शहानिशा करू. मग राजे येतील, मग आपण काय ते ठरवू. काय बाळाजी? हो, म्हणजे परंतु पंत, नका व्याप वाढवू. जाऊ द्या त्यांना. निघा तुम्ही पाशा खान. मायबाप, मोठ्या आशेने आलो होतो. या आपण. राम राम. राम राम. चला बाबा. चला मंडळी, आपलं नशीबच फुटकं म्हणायचं. आता या म्हातारपणात मी रहीम चाचा आणि तू माणिकची मलिकाच राहणार. चला. थांबा. राणीसाहेब, आम्ही जायला निघालोय. आम्हाला जाऊ देऊ नका. राणीसाहेब, आम्हाला धर्मात घ्या. राणीसाहेब, आमची काय चूक? देवाच्या दारात आमच्यावर का अन्याय? तुमच्यावर अन्याय होणार नाही. राणीसाहेब, आम्हाला हे प्रकरण पूर्णपणे ठाऊक आहे, म्हणून आम्ही कुलमुखत्यार म्हणून निर्णय घेतोय. त्या अगोदर विचार करावा राणीसाहेबांनी. अहो, आता पूर्वीची परिस्थिती राहिली नाही. शिवाय हा गंगाधर घष्टणीतला ओळखीचा नाही. शिवाय धर्माचाही त्याग केलाय त्याने. नाही, धर्माचा त्याग केला नाही आम्ही. आमची फसवणूक झाली, आमच्यावर अत्याचार झालेत. आमच्या दारात कपिलेला कापून आमचे हातपाय बांधून तोंडात मांस घातलं. मी वाटलो, माझ्या आई वडिलांना वाटवलं. आणि हे खोटं ठरलं तर? यातला एकही शब्द खोटा नाही. खोटं असेल तर मला काळकोठडीची शिक्षा द्या. त्याची गरज नाही. आम्ही पुन्हा तुम्हाला धर्मात घेत आहोत. या कुलकर्णी कुटुंबास मोठ्या सन्मानानं आपल्या धर्मात घेऊ.
मोठा सोहळा करू आणि त्यांना जगदीश्वराचं दर्शनही घडवू. राणीसाहेब, कविराज, तुम्ही या कुटुंबास गडावर थांबवलं, त्यांना धीर दिला, उत्तम केलं. त्यांच्या धर्मांतराची तयारी करा. आबासाहेबांचे जे संचित आहे तेच आम्हा सगत्याचे. त्यांनी जी आदर्श जीवनमूल्ये मागे ठेवली तीच आम्ही जतन करणार. योग्य निर्णय घेतलात. शिवरायांची सून शोभलात तुम्ही. वाटलं नव्हतं पुन्हा कपाळावरती अष्टगंध लावता येईल म्हणून. राणीसाहेब, तुम्ही साक्षात आऊसाहेब. तुम्ही निर्णय घेतला म्हणून माणसात आलो आम्ही. उपकार झाले. स्वराज्यात न्याय आहे. तुम्हाला हर्सुल गावी जायचं नसेल तर मावळात राहा. घर जमीन सरकारात नाहीये. नको राणीसाहेब, आम्ही जाणार हर्सुल आणि घरावर स्वराज्याचा भगवा फडकवूनच राहणार. आता आम्ही कोणाला भिणार नाही. शाबास, अशी जिद्द हवी. तसं असेल तर सरकारातून संरक्षण मिळेल तुम्हाला. काही नको, तुम्ही आपलं समजून जवळ घेता ह्यातच सगळं आलंय. फक्त एक परवानगी द्यावी. हर्सुलला जाताना रायगडावरची मुठभर माती आणि गंगासागर तलावातलं तांब्याभर पाणी घेऊन जाण्याची मुभा द्यावी. जा, घेऊन जा. ते तुमचंच आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. पंत पुरे का आता? पुरे सोडा, अजून धार सोडा. बरं बरं, या टाकतो. गेला नाका टोंडात पाणी गेलं. तिथेच गेलं ते जेव्हा कलुषाने न्याय केला तेव्हा. पंत, अहो नका डोक्यात राग धरू. सोडून द्या ते आता. सोडून द्या? हो. काय सोडून द्या? हो, कोण कुठला कलुषा तो न्याय करणार आणि आपण बघत बसायचं? काय कळतंय त्याला? हो पंत, शांत व्हा. हो, शांत व्हा. हो, आता शांत राहिलो ना तर आपल्याला आयुष्यभर कायम तर शांत राहावं लागेल. अहो, हे षडयंत्र आहे. कावा आहे कावा. आम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न चाललाय हा. पण मी सहन करणार नाही. ते झालंच हो पंत, पण जरा सबुरीनं घ्या. काय सबुरी? आम्हाला गप्प केलं गेलं. स्वराज्यातला एवढा मोठा निर्णय तोही चुकीच्या पद्धतीने घेतला गेला. काही शहानिशा नाही, काही नाही. आणि ज्याला धर्मात घेतलं तो हेरी असू शकतो. पण नाही, अनाजी जे बोलेल त्याच्या विरोधात करायचं. म्हणजे राणी साहेबांनी असं वागावं? म्हणजे आमची किंमत आम्हाला दाखवून दिली म्हणायची तर? पंत, अहो तुमचा सल माझ्या लक्षात येत नाहीये का? सल? सल नाही, सळ आहे हा, जो माझ्या उरात चालतोय. सुरनिसाचा मुजुमदार केला. अकबराकडे तिकडे त्या हिरोजीरावाने एकटं पाठवलं आणि आता त्या कालच्या टिकूजीरावासमोर आमचा अपमान. या अनाजी पंताला रायगडावर जर सन्मानाने ठेवायचं नसेल तर तसं सांगा. पंत, अहो उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. जे मिळालंय, जसं मिळालंय ना ते गोड मानून घ्या.
उगा शंभू राजेपर्यंत जर गोष्टी पोहोचल्या ना तर जे मिळालंय ना तेही मिळणार नाही आणि तुमच्या बरोबर आम्हा सगळ्यांचीच फरफट होईल. तेव्हा तेव्हा जरा सबुरीनं घ्या. हे चालणार नाही. आबाची बैल न बाबाची गाडी, आणणार सुका न सोडणार तुका, असा भोंगळपणा चाललाय. पण नाही चालू देणार हे. बघत रहा.